या ठिकाणी तयार केले. वस्तुनिष्ठमध्ये निम्न स्तरामध्ये शेख मोहम्मद कोणता व्यवसाय करायचा सांगा तुम्ही मला. वयांचा व्यवसाय करायचा, वया विज्ञानचा. नंतर निम्न स्तरामध्ये जुबेदाच्या दवाखान्यासाठी किती रुपये खर्च आला? 47 रुपये खर्च आला. म्हणजे हुशार विद्यार्थी आहेत माझे. नंतर वस्तुनिष्ठमध्ये उच्च स्तर घेतला. उच्च स्तराचा प्रश्न, तबस्सुमची आई मरण पावल्यानंतर तिचा सांभाळ कोण करत होते? म्हणजे ती बाचीचं नाव आहे त्याच्या. जेव्हा जुबेदा मरण पावली मग तिचा सांभाळ आता कुणावर आली ती जबाबदारी? तिच्या मामावर आली, म्हणजे शेख मोहम्मदवर आली. त्यानंतर उच्च स्तरामध्ये हा एक प्रश्न आहे, चेक या शब्दासाठी मराठीत कोणता शब्द वापरतात? चेक एक हा इंग्रजी शब्द आहे धनादेश. तर आपण आता शिकवताना भरपूर वेळेस पाहतो की मुलं सर्रास इंग्लिश शब्द वापरतात, आपण इंग्लिश शब्द वापरतो, पण त्या इंग्लिशला आपल्या मराठीमध्ये कोणता पर्यायवाचक शब्द आहे ते आपण कधी कधी दुर्लक्ष करतो आणि मुलांना सुद्धा येत नाही. त्या कारणामुळे तो प्रश्न घेतला. नंतर लघुत्तरीमध्ये मदत मागायला येणाऱ्या व्यक्तींकडून लेखिकेला कोणते वाईट अनुभव यायचे? आताच मी तुम्हाला सांगितलं की काही लोक मदत घेऊन विसरून जायचे, काही लोकांकडे सर्व काही असताना मदत मागायला यायचे. अशा प्रकारचे वाईट अनुभव लेखिकेला यायचे. ऑफिसमध्ये उभी असलेल्या तबस्सुमच्या दिसण्याचे वर्णन करा. म्हणजे जेव्हा तो ते 3000 रुपये परत करायला आला होता शेख मोहम्मद, तेव्हा तो आपल्या भाचीला सोबत घेऊन आला होता आणि त्या भाचीचं वर्णन पुस्तकामध्ये आलेलं आहे. तिला तेल कसं लावलं होतं, तिचा ड्रेस कसा होता, ती 4 वर्षाची होती, ते पूर्ण तिच्या दिसण्याचं वर्णन विद्यार्थी सांगतील. त्यानंतर उच्च स्तरामध्ये लघुत्तरी प्रश्न, शेख मोहम्मद व त्याची बहीण जुबेदा यांच्यातील कोणते चांगले गुण पाठात आलेले आहेत? याच्यामध्ये माणुसकी आली, प्रामाणिकपणा आला, कष्टाळूपणा आला, व्यवहारिकपणा आला, हे सगळे दुसऱ्यांचा विचार, इतरांचा विचार आला. ते चांगले गुण त्यांच्यामध्ये आहेत, विद्यार्थी सांगतील. शेख सरने दत्तक घेतला होता त्या मुलीला पोसण्यासाठी. पोसला ना तिला. शेख सर त्याचं तो सुद्धा नंतर आहे उच्च स्तरामध्ये लघुत्तरी प्रश्न, पाठात आलेले इंग्रजी शब्द ओळखा व त्यांचे मराठी अर्थ लिहा. पाठात काही मराठी इंग्लिश शब्द आले आहेत, जसं ऍडव्हान्स हा शब्द आहे, त्याला मराठीमध्ये ऍडव्हान्स. आपण ऍडव्हान्स एखाद्याला पैसे मागतो मालकाला, त्याला मराठीत काय म्हणतो? काही काही उचल हा एक शब्द उचल मागतात एखाद्या गुन्हेगाराकडून. त्यानंतर चेक तर शब्द आपण पहिलेच पाहिलो. हॉस्पिटल आला आहे शब्द, दवाखाना, असे 6-7 प्रश्न आलेले आहेत. ऑफिस आला आहे. आता भरपूर मुलांना ऑफिस माहित आहे, पण ऑफिसला कार्यालय म्हणतात हे माहित नाही. तर असे 5-6 शब्द आलेले आहेत, त्यांच्या मराठी त्याची जाणीव होते. आता दीर्घोत्तरी प्रश्न, दीर्घोत्तरी म्हणजे मोठे. याच्यामध्ये निम्न स्तरामध्ये या पाठातील कोणती व्यक्तिरेखा तुम्हाला आवडली? आता इथं पण ठीक आहे, एखादा मुलगा पटकन सांगतो की मला मोहम्मद शेख आवडला, कोणी म्हणेल मला मोहम्मद शेखची जी मयत बहीण होती ती आवडली, कोणी म्हणेल 4 वर्षाची भाची आवडली, कोण म्हणेल सुधामूर्तीची लेखी काय इतका पाठ सांगितला ते आवडलं. पण त्यानंतर का आवडली हेही त्यांना आलं पाहिजे की कितीच का आवडली. कधी कधी मुलं असं सांगून टाकतात, पण त्याच्यानंतर का आवडली हा प्रश्न त्यांना थोडं बुद्धीला चालना देतो. याबद्दल तुमचे मत सांगा. नंतर या पाठातून मिळणारा संदेश तुमच्या शब्दात सांगा. ह्या पाठामधून कोणता चांगला संदेश तुम्हाला भेटला हा संदेश आपण दीर्घोत्तरीमध्ये त्यांना विचारू शकतो त्या मुलांना की शेख मोहम्मद इतका गरीब असून सुद्धा तू इतरांकडून मदतीची अपेक्षा केला नाही. आपल्यापेक्षा जे गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली पाहिजे याचा तो प्रयत्न करत असतो. त्या कारणामुळे अशा काही प्रकारचे चांगला संदेश आहे हे आपल्या अंगी आला पाहिजे त्याचा विद्यार्थ्यांनी खूप विचार करतील विद्यार्थी. नंतर उच्च स्तरामध्ये गरजू रुग्णांना मदत करणाऱ्या सेवाभावी संस्थांची माहिती आंतरजालावरून मिळवावं लिहा. आंतरजाल म्हणजे काय? इंटरनेट. आता 7वीचे मुलं आहेत, मोबाईल व्हॉट्सअप पाहतात, फेसबुक पाहतात, दिवसभर मोबाईल त्यांच्याकडेच आहे. मग ते नेटवरून
पाहतील की सेवाभावी संस्था कोणत्या आहेत. तुम्हाला काही सांगू शकता का कोणत्या आहेत का? सांगा बरोबर सर. जी आहेत सेवाभावी संस्था? जिल्हा परिषद शाळा बनसोडे. बिलकुल मदत मिळेल. ऑनलाईन नाही ऑफलाईन आपल्या जवळपास असतील एक आपल्या यांची वगैरे सेवाभावी संस्था असेल ना, अभयभंग वगैरे आपण बाबा आहे अभयभंग आहे तपोवन आहे ना लहान. हा ते मग परिसरातील तर दुसरा प्रश्न त्याला लागून आहे. पहिला प्रश्न आपण इंटरनेटचा दिला आहे, म्हणजे ज्या काही इंटरनेटवर आहेत त्या संस्था भेटतील. आणि दुसरा प्रश्न आहे तुमच्या परिसरातील गरजू अनाथ अपंग इत्यादी व्यक्तीसाठी काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था याविषयी माहिती मिळवा. आता मग हा दुसरा प्रश्न आहे आपल्या परिसरामध्ये. तर आपल्या परिसरामध्ये एखादे महाशय असतील मदत करणारे किंवा एखाद्या संस्था असतील तर ते त्यांची माहिती विद्यार्थी सांगतात. जसं माणेगावमध्ये शिवप्रतिष्ठान संघटना आहे ना. हो काही काही गावामध्ये गणेश मंडळ असतील, काही गावामध्ये दुर्गा मंडळ असतील, भागवत मंडळ असतील, ते सुद्धा कधी कधी हे अपंगाची अंधांची वगैरे मदत करत असतात, गोरगरीब लोकांची मदत करत असतात. तर अशा प्रकारे हा खूप छान पाठ आहे आणि त्यानुसार आम्ही जसे जमले तसे आमच्या परीने प्रश्न तयार केलेले आहेत. सगळं आमचं गटकार्य सर्वांनी व्यवस्थित ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद.